12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. कॉल तुम्ही केलेला ना? नाही, तुमचे 2 मिस कॉल आहेत. हा, सुनीताताई राजपूत का? हो ताई. हा नंबर वेगळा वाटला ना, म्हणून मी केला. नाही, हाच आहे. मुंबईवरून बोलता ना मॅडम तुम्ही? हो ताई. हा, ठाण्याच्या. कल्याण. हा, हो बरोबर. मला आहे ना तुमच्याशी अनुभव शेअर करायचा होता स्वामींचा. हा, करा ना ताई. आज गुरुवारचं तुम्ही फ्री असता ना मॅडम? आता सुट्ट्या आहेत ना ताई, त्यामुळे फ्री आहे मी. हा का? म्हणजे आता करू शकतो का? हो हो, कारण केंद्रे दादांची पण माझी चांगली ओळख आहे आणि तुमचे आणि त्यांचे अनुभव मी खूप वेळा ऐकलेले. अच्छा. स्वामी सेवेत मी 2 वर्षापासून आहे. स्वामी सेवेमध्ये मला 2 वर्षापूर्वी खूप मोठा अनुभव आलेला स्वामींचा. हो हो, 2 वर्षापूर्वी मी स्वामी सेवेत अजिबात नव्हते आणि कधी स्वामींचं नाव पण नाही घेतलं. पण स्वामींनी मला अशी मोठी प्रचिती दिली ना की मी आयुष्यभर विसरणार. माझ्या मिस्टरांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला. अरे बापरे. असं जगन म्हणून भरवसा नव्हता. रोडवर रोड ऍक्सिडेंट झालेला आणि रात्रीचे 8:30 वाजलेले. टू व्हीलर? हो, 2 व्हीलरचा. मी चाकणवरून बोलते. भाग्यश्री ताई माहिती आहे मला. हो, चाकणवरून बोलते मी. आणि माझ्या मिस्टरांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, रोड ऍक्सिडेंट. रात्रीचे 8:30 वाजलेले आणि आम्हाला काही कल्पना नाही. घरी आल्यावर आम्हाला काही लोकांनी सांगितलं की असं झालंय आणि माझी मोठी मुलगी आहे, तिचे मित्र होते वर्गातले. त्या ऍक्सिडेंट झाला ना, एक्झॅक्टली तिथं रोड पाशीच्या जवळ होते. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्वरित उचललं गेलं. बापरे. बघा. हो, स्वामी सेवा करणाऱ्यांना असं कोणीतरी येतं पटकन. तोपर्यंत मी काही स्वामी सेवा करत नव्हते मॅडम. नाही, एका नाकातून रक्त गळत होतं, डोक्याला मुक्का मार लागलेला होता, 3 बरगड्या क्रॅक होत्या, इतकं फ्रॅक्चर झालेलं होतं. तेव्हा मुलांनी उचललं, त्यावेळेस बेशुद्ध अवस्थेत उचलून हॉस्पिटलला नेलं. ज्यावेळेस प्रथम मी हॉस्पिटलला पोहोचले ना मॅडम, त्यावेळेस माझं आहे ना कोणाचंही नाव माझ्या तोंडात आलं नाही. पहिलं त्यांची अवस्था बघितलं, स्वामींचं नाव तोंडात आलं. आणि म्हटलं, स्वामी तुम्ही ज्यांच्या पाठीमागं कोणी नाही असं तुम्ही त्यांच्या पाठीमागं असताना असं मी खूप ऐकले. आज मला तुमची प्रचिती हवी आहे आणि मला बघायचंय तुम्ही खरंच आहे. घर काटा येतो. हो, आणि त्यावेळेस आहे ना त्यांना आयसीयूत नाकाला तोंडाला नळ्या लावून आयसीयूत होते आणि मी स्वामींचं फक्त नामस्मरण करत होते. त्यानंतर 72 तासांची मुदत दिली होती डॉक्टरांनी. 72 तास शुद्धीवर आले. पण त्यांना आहे ना काही कळत नव्हतं. बायको कुठे विचारलं का ते म्हणायचे घरी. असं काही कळत नव्हतं बघा त्यांना. आणि त्यावेळेस आहे ना मग ट्रीटमेंट जवळजवळ त्यांची 8-10 दिवस चालू होती. त्यानंतर त्यांच्यात सुधारणा व्हायला लागली. सिटी स्कॅन मध्ये सांगितलं त्यांना की डोक्याला खूप मार आहे, तर ती सूज जशी कमी होईल ना तशी शुद्धीवर येईल. असे 2 महिने आमचे इतके हालाकीत गेले. मी स्वामींचं फक्त नामस्मरण करत राहिले. मी काही केलं नाही बघा स्वामींचं. पहिल्यांदा नाव त्यांचं घेतलं स्वामींचं तोंडात ऍक्सिडेंट झाला तेव्हा, आणि तेव्हापासून नामस्मरण करत राहिले ना मॅडम. माणूस अक्षरशः 2 महिन्याच्या आत माणसामध्ये आला. अरे वा, किती सुंदर अनुभव आहे ताई. हा माझा पहिला अनुभव झाला स्वामींचा. त्यामुळे ना स्वामी माझ्या हृदयात इतके बसले ना की मी कधीच विसरू शकत नाही त्यांना. खरंय ताई.
जे लोक आयुष्यभर सेवा करतात तरीही त्यांना त्याचे प्रायश्चित्त भेटत नाही. आणि मी कधीही सेवा न करता फक्त नाव घेतलं त्यांचं तरीही त्यांनी पण मला त्यावेळेला बरोबर तेच नाव कसं आलं बघा तुम्हाला. बघा, म्हणजे मी कधी सेवा करत नव्हते त्यांची आणि कधी अरे नाव वा. सुद्धा घेत नव्हते. आणि त्याच वेळेस घेतलं गेलं आणि तेव्हापासून मी त्यांना बोलले की जर तुम्ही खरंच असाल तर माझ्या पाठीमागं उभं राहताल आणि हा माणूस माणसातील आज माझ्या पाठीमागं कोणी नाही. आणि खरंय. ते सत्य झालं आणि तेव्हापासून माझी स्वामींवर इतकी श्रद्धा बसली ना. मला माहिती आहे स्वामी सर्वत्र आहे. अगदी अगदी हे मात्र बरोबर आहे ताई. मग आता सेवा काय काय करता ताई तुम्ही? मी स्वामींचं रोजचे अध्याय आहेत ना 3 स्वामी चरित्राचे सारामृताचे ते 3 अध्याय करते आणि स्वामींचं जप नामस्मरण करते. माळी घेऊन नाही करत मी, पण असंच कंटिन्यू करत असते. अरे वा, नाही खूप छान करता ताई तुम्ही. आणि मॅडम माझा दुसरा अनुभव असा आहे की माझ्या मिस्टरांचा तुम्हाला सांगते शुगर लेवल 400 वर जात होती. ऍक्सिडेंटच्या नंतर 1-2 महिन्याने, तोपर्यंत शुगर वगैरे काहीच नव्हतं. 2 महिन्यांनी 400 वर जात होती. आणि मी कंटाळले होते हॉस्पिटल करून कारण त्या आधी पण ऍक्सिडेंटच्या पिरियड मध्ये पण परत नंतर असं खूप दिवस हॉस्पिटलला राहिले ना. स्वामींना अचानक मनात आलं माझ्या की अरे किती दिवस राहणार आपण हॉस्पिटलला. आणि हे तर किती शुगर तर किती लेवलला गेली आज 400 वर. आता आपली कधी सुधारणा होणार. त्यांना म्हणायचे मी तुम्ही नामस्मरण करा स्वामींचं. माझ्याकडे बघून हसायचे. त्यांना असं काहीतरीच वाटायचं की असं हे करते म्हणून. मी म्हटलं नका करू तुम्ही. मी हसले त्यांच्याकडे बघून, म्हटलं नका करू मग तुम्ही, मी करते. आणि ते ब्लड वगैरे टेस्ट करायला नेलं आणि टेस्ट करून रिपोर्ट आला ना तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. डॉक्टर डायरेक्ट बोलले यांना काय खायला घातलं म्हणे, अचानक शुगर पूर्ण गायब. बघा ताई, खरंच स्वामींच्या जपात सुद्धा खूप, नामात सुद्धा खूप ताकद आहे. आणि मी म्हणजे सोडायचा तोपर्यंत निर्णय नव्हता घरी हॉस्पिटल मधून. आणि मी घरी आले, डब्बा वगैरे बनवला, परत हॉस्पिटलला गेले. जाताना मनात असा विचार आला अरे रोज किती धावपळ होती, आज आपण किती 3 आठवड्याच्या वर होऊन गेले, आपण जवळजवळ हॉस्पिटललाच वेळ मारतोय. म्हटलं आज खूप कंटाळा आला म्हटलं या सगळ्याचा. पण जर असं झालं ना की डॉक्टरांनी अचानक सांगितलं ना आज तुम्हाला सुट्टी, तर किती आनंद होईल बरं. असं स्वामींच्या कृपेने व्हायला पाहिजे ना असं मनात आलं बरं का. आणि मी हॉस्पिटलला गेले, डब्बा वगैरे करून घेऊन गेले राहण्याच्या उद्देशाने. रात्रीचं तिथं राहावं लागत होतं म्हणून. पण रात्रीचं तुम्हाला सांगते तिथून आहे ना मी परत हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी मला बोलून काय सांगितलं, अहो मॅडम आज तुमची सुट्टी म्हटले, तुमचं आवरा म्हणे सगळं. अरे वा. मी म्हटलं मनात आणलं आणि तसंच घडलं बघा. बापरे ताई, खरंच. आणि तुम्ही हे चालूच ठेवा. सांगा आज काय हवंय सांगा. मी स्वामींकडे काही मागत नाही, फक्त तुम्ही माझ्या सोबत हवे. अगदी बरोबर आहे ताई, अगदी खरं बोलताय तुम्ही. ते स्वामी आपल्या बरोबर असेल ना तर आपल्याला सगळ्या संकटांना तोंड द्यायची ताकद येते. केंद्र दादांचे पण खूप अनुभव ऐकते मी, तुमच्याशी शेअर केलेले, बाकीचे वगैरे त्या वगैरे केलेले बघा. सोलापूर जिल्ह्यातलं वगैरे असं त्यांचे पण अनुभव खूप म्हणजे नेहमीच ऐकत असेल. त्यांचे अनुभव आहेत ना नेहमीच ऐकत असते. त्यामुळे मग मी म्हटलं सुनीताताईंसोबत आपल्याला अनुभव शेअर करायचा. आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, बजेट बसायचं. आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, अजून स्वामी छान छान अनुभव देते. आणि मॅडम आता माझं सगळं व्यवस्थित आहे, फक्त माझा एकच प्रॉब्लेम, माझा मुलगा फार हट्टी आहे. ऐकत आता तो 8वी पास झालाय. मग केंद्र दादांना फोन करा ताई. बोलले मी केंद्र दादाशी, माझं त्यांचं बोलणं झालं. सेवा दिली त्यांनी मला गेल्या महिन्यामध्ये, पण काय प्रॉब्लेम आहे माहिती, सेवा करून पण झाली पण तरी सुद्धा आज तो म्हणजे मला म्हणावा तितकं हे वाटत नाही. होईल त्याला पण सेवेत आणा जरा. मी म्हणत असते मॅडम त्याला, पण त्याला नाही का, त्याला नाही आवडत. तुला करायचंय ना तू कर, मला नाही करायचं. त्याला खूप मोठा अनुभव देतील स्वामी, तेव्हा त्याला कळेल त्याच. पण तो काय म्हणतो, मला आहे ना ते यांचं करायचं म्हणतो. हे नाहीत का शंकर बाबा महाराज. करू द्या ना ताई. हो, मी त्याला काय म्हटलं, मी ह्याच्यात आपल्या स्वामींच्या ह्याच्यामध्ये पण खूप फळ ऐकते हे करते ना, तर आपले
दत्तगुरूंचेच अवतार आहे ते. स्वामी शंकर महाराज झालं, स्वामी समर्थ, सगळं तेच आहे. पण मी त्याला म्हटलं, अरे तुला आवडत असेल ना, तू नक्की स्वामींची भजन ऐकत जा, थोडीशी आवड लागेल तुला, थोडं त्याचं हे करत जा, तुला मठात जायचं तर मी तुला घेऊन जाईल, सगळं करू म्हणते. पण त्याला का तेवढ्या पुरतं तेवढं हा बोलतो, स्वामींचं तर बिलकुल नाही. आपण काही त्याला हे लावायला लागलं ना, अंगारा वगैरे ते लावायला लागलं ना, अगरबत्तीचं हे तारक मंत्र वगैरे आलं, म्हणणार कशाला ते तू काहीतरी करत असते म्हणतो. ताई एक काम करा, तो रात्री गाढ झोपतो ना जेव्हा, हो, आणि तुम्हाला सांगते, जी सेवा दिली होती ना केंद्रदादांनी करायला, तो रात्री झोपायला माझ्या जवळच झोपतो. मी काय केलं, त्याला झोपेतच ती सेवा केली त्याच्यावर. तो दिवसा बसून करणारच नाही. 11 वेळा तारक मंत्र, पुढं ते हे करा, बाकीचे मंत्र वगैरे दिले होते ना त्यांनी करायला, मग ते सगळे 11 वेळाचे होते. मग तुम्ही सांगा, आपण तेवढ्या वेळ तू बसेल का आपल्याजवळ? नाही बरोबर. मग मी म्हटलं जाऊ दे, झोपेत असू किंवा जागे असू, सेवा महत्वाची. आणि त्यांनी सेवा आहे ना त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितली होती करायला. मी ना झोपेत डोक्यावर हात ठेवून ती सेवा केली. आणि मी नंतर असा त्रास देतो, खूप भांडण करतो घरामध्ये, मुलांशी, माझ्याशी पण भांडतो. मला दुसरी मुलगी आहे ना, मुलीशी भांडतो, माझ्याशी भांडतो. त्याच्या घरात पटतच नाही कोणाशी, पण आम्ही खूप पटून घेण्याचा प्रयत्न करतो. ऐका आता माझं, हॅलो, हा बोला ना. तो रात्री जेव्हा गाढ झोपलेला असतो ना, एकदम गाढ, हो, तेव्हा त्याच्या कानात हळूच जाऊन बोला की तू स्वामी सेवा कर, कोणाशी भांडू नको, सगळ्यांशी चांगलं वाग. एवढं तुम्ही फक्त ना रोज रात्री तो गाढ झोपला की एकदम हळू कानात बोला. तुम्हाला 8 दिवसात फरक जाणवेल बघा ते. एवढं करा आणि तुम्ही लगेच अनुभव शेअर करा. आणि हा एक अनुभव सांगितला तर तुम्हाला चालेल का? म्हणजे वेळ आहे का तुमच्याकडे? नाही, मग कट करून बरं बोला, चालेल. नाही, मी जास्त वेळ नाही केला, थोड्याच वेळात. बोला. मिस्टरांचा जो ऍक्सिडेंट झाला होता ना, त्यानंतर घरी आल्यानंतर मॅडम, मिस्टर आहेत ना 8 महिने कंटिन्यू भांडत होते माझ्याशी. आणि त्याच्या आधी कधीही भांडण नव्हतं आमचं. ऍक्सिडेंटच्या अगोदर कधीही भांडण नव्हतं. आज माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले मॅडम. 98चं लग्न आहे माझं. पण बघा, ते त्यावेळेस आहे ना खूप भांडणांची, कारण डोक्याला मार होता ना लागला. त्यांना कळत नव्हतं, त्यातून ते बरे होत होते, पण त्यांना कळत नव्हतं. मला काही कळायचं नाही, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे हेच कळायचं नाही. आणि तुम्हाला सांगते, मी अचानक माझे फ्रेंड लोक दिंडोरीला निघाले. मग मला म्हणे तू येतीस का? मी त्यांच्या बरोबर गेले तिकडे दिंडोरीला, सेवा घेतली सप्तशृंगी मातेची रात्रीची. सकाळी मल्हारी पाठ घेतला आणि आम्ही परत इकडे चाकणच्या मार्गाला यायला निघालो. इकडं आलो, मला एक फ्रेंड येतानाच म्हटली की अगं तू आहे ना पितृ हे म्हणत जा, स्तोत्र वगैरे सकाळचं त्यांना म्हणायला लावत जा म्हणून. आणि त्यांना म्हणायला ते पण लावायला लागले मी सेवा. आणि ते अचानक भांडायचे पण झाले. आता 1.5 वर्ष होऊन गेले, एक शब्द बोलत नाहीत. अरे वा, बघा किती छान. हा एक स्वामींचा अनुभव मला. कारण बघा, स्वामींनी कशी ओढ लागली, कशी मी तिकडे गेले आणि हे प्रॉब्लेम झाले. हो, खूप छान ताई, मी शेअर करते. हो. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.